आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई ऐक माझं, हिला काही कळत नाही, अडाणी येते आणि तसंही वस्तीतल्या लोकांना काय कळणार आहे बिझनेस मध्ये। कीर्ती, तोंड सांभाळून बोल। आई हे बघ, बस झालं। मी बोर्ड मीटिंगला जाणार आहे आणि आशूच्या बाजूने त्यांना सगळं समजावणार आहे। बघूया कोण काय करतं। मूर्ख आहेस तू? हो, आणि भाऊंनी तुला बोर्ड मेंबर केले म्हणजे तुला सगळं येतं असं नाही। काही डिसिजन्स कंपनीसाठी घ्यावे लागतात आणि कंपनीसाठी बोलतेय मी। ठीक आहे ताई, मला अक्कल नसेल, माझं शिक्षण झालेलं नसेल, काही असेल तरीही मी बोर्ड मीटिंगला जाणार। आणि कीर्ती, तू जे म्हणतेस ना की काही निर्णय डिसिजन्स घ्यावे लागतात, तर असं काही नाही हा। काही गोष्टींना वेगळे सोल्युशन्स पण असतात। आई हे बघ, आपण सगळे इमोशनल होतोय। कीर्ती बाई, तू नको जाऊ ग मीटिंगला। शिवाला जाऊ दे, ती सांभाळून घेईल सगळं। मी मुलगी आहे तुझी। पण हे मुलगी असण्याविषयी नाहीच आहे, हा आशूच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि आशू दोषी म्हणून सिद्ध व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही। मग हिला जमणार आहे? हिला एक इंग्लिश पुस्तक वाचायला दिलं ना तर ततपप होईल हिची। तेच धडे महत्त्वाचे असतात ना, ते आयुष्याने खूप शिकवलेत मला। मी हँडल करेन बरोबर सगळं, ठीक आहे? आणि जर हँडल करता आलं नाही तर मी या घरात पाऊल ठेवणार नाही। शब्दाला पक्की राहशील ना? तुम्हाला तर माहितीच आहे, शिवा दिलेला शब्द मोडत नाही। आशू, हे बघ, तू नको काळजी करू, मी सगळं व्यवस्थित करीन। मला माहिती आहे शिवा। काका, शिवा, तुम्हाला जे वाटतंय ते करा। तुम्हाला जो योग्य डिसिजन घ्यायचा आहे तो घ्या। चल शिवा, आपल्याला उशीर होईल मीटिंगला जायला। हो, निघूया। नाश्ता केलाय तो खाऊन जा ना, थोडंसं खाऊन जा। चल चल। हे बघा, आता आपण मागे हटायचं नाहीये। आपल्याकडे काही पर्याय नाहीये। बरोबर आहे, कंपनीची बदनामी म्हणजे आपली बदनामी होते। आपण डबघाईला येऊ। मला तर जिथे भेटतील तिकडे मीडिया विचारतो की तुमच्या कंपनीमध्ये हे सगळं नॉर्मल आहे का, हे असंच चालतं का, यापूर्वी असं कधी घडलं होतं का, त्यांना काय तोंड द्यायचं नाही। हो, पण हे सगळं खरं आहे का? मला तर थोडा डाऊटच येतोय। हे बघा, हे खरं आहे की नाही यात आपल्याला पडायचं नाहीये। कंपनीचे स्टेक्स पडतायत आणि ही चांगली बातमी नाहीये। त्यामुळे आपण सगळे एकत्र येऊन मीटिंग घेऊ आणि काही तो स्टँड घेऊ। आणि काही केल्या लक्ष्मण सरांसमोर आशुतोषचं रेजिग्नेशन मागायचं, आजच वोट घ्यायचं। अगदी बरोबर बोलताय तुम्ही, याने कंपनीची बदनामी तर होणार नाही। हो, आणि आपल्याला पुढची कामं सुद्धा करता येतील, त्यांच्यावर अवलंबून राहता येणार नाही। सर आले आहेत, तुम्हा सगळ्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये बोलवलं। चला चला। मांजा यार, मी का घेतला तो फोन त्या दिवशी? का गेलो तिथे त्या पार्टीला? मला कळतच नाहीये का। आशू, तू मुद्दाम केलंस का हे सगळं? तू तुझं काम करत होता आणि अडकला गेला। नको इतका विचार करूस या सगळ्याचा। झालं माझ्यामुळेच ना, माझ्यामुळे किती त्रास होतोय घरच्यांना। पण तरी घरातले तुझ्यासोबत उभे आहेत ना, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत। मला नाही पटत आहे, मला एक तर स्वस्थच नाही बसवत आहे। सगळे माझ्यासाठी एवढं करत असताना मी असं इथे नाही बसू शकत। हे बघ भाई, मला तुझी अवस्था कळते, पण कसं आहे ना, आता मीडियाचं लक्ष तुझ्याकडे। तू काही केलंस, काही बोललास, वागलास, ते उलटच घेणार आहेत। आणि जे काही ते ऑफिसमध्ये चाललंय ते सांभाळायला शिवा आणि काका आहेत ना, ते गेलेत ना। नाही यार, मला खूप अस्वस्थ वाटतंय आणि मला काय करू हेच कळत नाहीये। असं आशू, आपण देवळात जाऊया? हा? देवळात का? का म्हणजे तिथे पॉझिटिव्ह वातावरण असतं, शांत असतं, तुला बरं वाटेल। म्हणणं बरोबर आहे तुझं, पण मला नाही वाटत मला बरं वाटेल। प्रयत्न करायला काय हरकत आहे? हे बघ, सध्या काय महत्वाचं आहे, तुला आतून शांत वाटणं। मला खात्री आहे आपल्याला गेल्यावर बरं वाटेल। चल जाऊ, कन्फर्म जाऊ। ऐक, ये ना, चल जाऊ, चल चल चल।
कसा आहे आशुतोष? घरी कसे आहेत सगळे? भाऊ, सीताई बरेत. आणि शिवा, ती कशी आहे? पण बरी आहे. गुरुजी, आयुष्यात एक खूप मोठं संकट आलंय. सगळं ठीक होईल. देवावर विश्वास ठेव. विश्वास आहे माझा. पण गुरुजी, मला आणि शिवाला ना सारख्याच्या संकटांना सामोरं जावं लागतं. काही ना काहीतरी होतं आणि मग संकट येतं. आम्ही त्यावर मातही करतो, पण पुन्हा एक नव्याने प्रॉब्लेम उभा राहतो. हे असंच चालू राहणार का सतत? संकट तर येतच राहणार. पण मला सांग, या सगळ्यात तुमचं नातं कसं टिकून आहे? सॉलिड आहे. आमचं नातं खूपच स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच कदाचित या संकटांना सामोरं जायची ताकद आम्हाला मिळते. वा, संकटात जर तुम्ही एकमेकांसोबत उभं राहत असाल आणि यामुळे तुमचं नातं घट्ट होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. कसं आहे, देव आपली परीक्षा प्रत्येक पावलावर पाहत असतो आणि आपल्या लोकांसोबत कसं राहतो यावर निष्कर्ष निघत असतो. आणि तो जर निघाला तर असं समजायचं अर्ध संकट टळलं. काय भाई, बरं वाटतं का? पीसफुल वाटतंय. मी बोललो होतो मंदिरात जाऊ, बरं वाटेल. चल बसूयात जरा वेळ. हा चल, झाडाखाली बस. कोण तुम्ही आणि इथे काय करताय? चला निघा सगळ्यांनी. आम्ही उठणार नाही. तुम्ही आशुतोष देसाई यांच्यावर अन्याय करताय. हे बघा, तुम्ही आता इथून गेलात नाही ना तर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल. थांबा थांबा थांबा. लक्ष्मण सर, कोण आहेत या मुली आणि इथे कशा आल्या? आम्ही इथे आशु सरांसाठी आलो आहोत. हा काय प्रकार आहे? हे बघा, तुम्हाला जे काही प्रश्न पडले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिवा दे. ओके शिवा? तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या मुली कोण आहेत, तर ह्या मुली देसाई ऑटोमोबाईल्सच्या नवीन बोर्ड मेंबर्स आहेत. काय? कसं शक्य आहे हे? लक्ष्मण सर, काय बोलताय तुम्ही? हे काय थट्टा करताय का? काय चाललंय हे सगळं? आम्हाला काहीही कळत नाहीये. थांबा थांबा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार तुम्हाला. हे बघा, अहो तुम्ही जे म्हणताय तेच करतोय आपण. कंपनीच्या हिताचाच विचार करतोय. तुम्ही आम्हाला काढताय का? एकदम बरोबर ओळखलात तुम्ही. हे बघा, हे तुम्ही करू शकत नाही. आम्ही इथे खूप वर्षापासून काम करतोय आणि आमच्याशिवाय या कंपनीचं काही होऊ शकत नाही. एक मिनिट. अरे काय मस्करी चालली आहे का? आणि लक्ष्मण सर, तुम्ही हे असं करताय? अहो, आम्ही या कंपनीचे बोर्ड मेंबर्स आहोत. हो, असं कसं? तुम्ही सगळे आत्ता म्हणालात ना आपण आशूला काढून टाकूया, पण मी तुम्हालाच काढून टाकलं.